नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी तज्ञ अमर सिंह लोमटे आपल्या सोयाबीनचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी सध्याची जी आपली पेरणी आहे ती आपली झिडकीची पेरणी आहे, म्हणजे 18 इंचाची। सध्या जे वाण विद्यापीठाने आपल्या विकसित केलेला आहे त्या वाणाला भरपूर फुटवा आहे, 3, 4, 4.5 फूट उंच वाढणारे वाण आहेत। तर त्याचं विक्रमी उत्पादन घ्यायचं असेल तर पेरणी पद्धतीतला बदल करणं गरजेचं आहे। तर बघा, पेरणीच्या आधी आपण बेसल डोस टाकलेला आहे, त्याच पद्धतीने बघा पेरणी करताना काय करायचंय। सगळ्यात महत्वाचं, आपली जी 18 इंचाची पेर आहे ह्याच्याऐवजी तुम्हाला तुमची जमीन जर मध्यम असेल, त्याच पद्धतीने हलकी असेल तर 2 ओळीतला अंतर आपल्याला 22 इंच ठेवायचं आहे। 22 इंच अंतर ठेवून आपल्याला पेरणी करायची आहे। पेरणी करत असताना आपली एकरी 15 ते 18 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे। त्याच पद्धतीने आपली जमीन खोल काळी कसदार असेल तर 2 ओळीतलं अंतर आपल्याला 24 इंचाचं ठेवायचं आहे, म्हणजे 2 फुटाचं 2 ओळीत अंतर ठेवायचं आहे। आणि एकरी तुम्हाला 15 ते 18 किलो बियाण्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून आपल्या सोयाबीनला भरपूर फुटवा होईल आणि वाढ देखील होईल। तर या पद्धतीने बघा, हलक्या मध्यम जमिनीसाठी 2 ओळीतलं 22 इंच अंतर आणि खोल काळ्या भारी जमिनीसाठी 2 ओळीतलं 24 इंच अंतर ठेवून आपल्याला पेरणी करायची आहे। तर आपल्या ट्रॅक्टरला त्या पद्धतीने आपण सेटिंग करून घेऊ शकतो। शेतकरी मित्रांनो, आजची सोयाबीन लागवडीची पद्धत, गेल्या वर्षी आम्ही शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून ही पद्धत विकसित केली आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचं सोयाबीनचं उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे। भविष्य काळात जर काही नवीन तंत्रज्ञान जर आलं तर त्याची देखील माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। त्यासाठी व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आपलं उत्पादन वाढवण्यासाठी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ आम्हाला आपल्यापर्यंत पोहोचवता येतील। शेतकरी मित्रांनो, कमीत कमी खर्चामध्ये आपल्या शेतीचं आरोग्य चांगलं ठेवून जास्तीत जास्त उत्पादन काढण्यासाठी आजच सद्गुरू ॲग्रो सर्व्हिसेस डोके यांच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।